नमस्कार, जय भवानी, जय शिवशक्ती. आज या दोन आदित्यांसोबत आपण काहीतरी नवीन करतो आणि खूप एक्साइटिंग करतो आहे. मला असं वाटतं की आपल्या ब्लड लाईनमध्ये एक गोष्ट ही जन्मताच आहे आणि ती म्हणजे हॉर्स रायडिंग. खूप लोकांची इच्छा असते, खूप लोक करतही असतील, बट माझी इच्छा थोडीशी नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळी असते आणि स्पेशली मुलींमध्ये थोडंसं क्रेज कमी असतं, बट माझ्यात आहे. आता मी तुम्हाला पहिलं तर स्टेबल दाखवते घोड्यांचं, की आज आपण आलोय कुठं. सर्वप्रथम आज ते मी तुम्हाला सांगते. आज आपण आलोय पुण्यामध्ये. पुण्याचं जे भूगाव आहे तिथे परांजपे स्कीम आहे आणि परांजपे बिल्डरचं हे आहे मोठं स्टड फार्म आणि इथेच हॉर्स रायडिंग चालते. बाकीची डिटेल मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेलच, बट जे ही डिटेल्स आहे हे सगळे जे तुम्ही हॉर्स पाहता हे त्यांचे स्वतःचे आहेत आणि प्रत्येक ब्रीडचे इथे तुम्हाला हॉर्स बघायला मिळतील. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढी हॉर्सची व्हरायटीज पाहिली. आणि तुम्ही जर बघत असाल हॉर्सचं जे कोटिंग आहे, म्हणजे बॉडी कोटिंग असेल किंवा जे आपण एक हेल्दी हॉर्स ज्याला बोलतो तो तुम्ही पाहू शकता. हा एक पोनी नावाचा एक छोटासा हॉर्स आहे. तिला जस्ट एक बेबी झालं आहे, त्यामुळे ती अशी आपल्याला थोडंसं लुक देत होती. आता हे सगळे हॉर्सचे नावं मी एवढ्या लवकर तुम्हाला सांगू नाही शकत, बिकॉज ऑफ मी पण नवीन आहे यामध्ये, मी शिकते आहे. आणि हा आमचा चॉकलेट आहे, नावाप्रमाणेच त्याचा कलर आहे. खूप गुणी आणि गोड असा मला हा वाटला, बिकॉज सगळ्या हॉर्सपैकी हाच आहे की याने मला पटकन हात लावून दिला. कदाचित मी त्याला आवडली. हे आमचे आदित्य सर. आणि ही आमची पोनीची ही हॉर्सचं नाव मी विसरली. हिला छोटूसं बेबी झालं आहे आणि ती त्याला प्रोटेक्ट करते आहे. सी ॲनिमल असतील किंवा आपण ह्युमन्स असू, आपण आपल्या बाळांना किती प्रोटेक्ट करतो हे याला बघून कळतं. शेवटपर्यंत या मॅडम काही बाजूला होऊन प्रॉपर आम्हाला असं दाखवलं नाही यांनी बेबी, पण जेवढं कॅप्चर करू शकत होते तेवढं मी कॅप्चर केलं. किती सुंदर आहे ते. समोर मी ज्यावेळेस पाहत होती ना, लिटरली आई वॉज की अरे याला मला हात लावायचा आहे, पण ती आई तर आई आहे, आईने हात लावून नाही दिलं. हा दुसरा तुम्ही हॉर्स पाहू शकता. ह्या सगळ्या हॉर्सचे ब्रीडचे नावं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगेल. आत्ता तुम्ही फक्त या बाजूची पूर्ण व्हरायटीज पहा. खूप क्यूट स्वीट असे हॉर्सेस आहेत आणि मी फर्स्ट टाईम एवढं सगळं पाहते आहे. मी आपला ज्यावेळेसमध्ये एक मूवी आला होता रेस, त्यावेळेस असं स्टेबल पाहिलं होतं आणि त्या मूवीनंतर मी एवढा प्रॉपर आणि एवढा डेव्हलप ज्याला म्हणू शकतो वेल मेंटेन असा स्टेबल पाहिला. आता आपण निघालो आहे हॉर्स राईडकडे आणि हे आपलं ग्राउंड आहे. ग्राउंडला आता सगळे आपले हॉर्सेस निघाले आहेत आणि मी जस्ट तुम्हाला परांजपे सरांचं ते स्कीम दाखवते आहे, बिकॉज मला पण जायचं आहे. बट आज माझा फर्स्ट डे होता, तो शक्यतो मी राईड करणार नाही असं ठरवलं होतं घरातूनच, कारण मला जस्ट हॉर्सचं आधी अंदाजा घ्यायचा होता. बिकॉज ऑफ मी न्यू आहे आणि हे सगळे तुम्हाला जेवढे रायडर दिसत आहेत हे प्रोफेशनल रायडर्स आहेत. दे नोज की त्यांचा हॉर्स कुठल्या स्पीडला पळतो, त्या हॉर्ससोबत त्यांचं कनेक्शन, बॉन्ड. बिकॉज ऑफ बेसिकली हॉर्स राईड हा कनेक्शनचा आणि बॉन्डिंगचा गेम आहे असं मी आत्तापर्यंत तरी शिकली आहे. जर तुमच्या हॉर्ससोबत कनेक्शन झालं नसेल तर ती राईड तुम्ही करू शकत नाही. कारण हॉर्सच्या मनात हॉर्स काय आणि कुठला प्राणी काय, त्याच्या मनात जोपर्यंत तुमच्याविषयी अटॅचमेंट होत नाहीत तोपर्यंत तो तुमचं काही ऐकत नाही. आता तुम्ही पाहू शकता, फर्स्ट ऑफ ऑल हे सगळे प्रोफेशनल रायडर्स असल्यामुळे सर्वात आधी ते वॉर्मअप करतात. हे जेवढं मोठं तुम्हाला ग्राउंड दिसतं आहे त्या ग्राउंडला ते आधी नॉर्मल वॉक करवत आहेत हॉर्सला, बिकॉज स्टेबलमधून जस्ट त्यांना बाहेर काढलं आहे तर लगेच आपण त्यांना पळवू शकत नाही. आणि थोडंसं त्यांचे एक्सरसाइज चालू आहे, वॉर्मअप चालू आहे असं समजा. आणि हॉर्सला ते प्रॉपर वेने पूर्ण ग्राउंडमध्ये त्यांनी जवळपास 4 ते 5 वेळा हे त्यांनी सर्कल कंप्लीट केलं. मी पाहताना मी खरं सांगते, म्हणजे हॉर्स रायडिंग मी करायला गेली होती, बट एक साईडला मी ज्यावेळेस हे पाहत होती ना, मला एवढं छान वाटत होतं. तुम्ही पहा, यांनी रायडिंग चालू केली, किती वेल मेंटेन आहेत सगळे हॉर्स. आणि ते जे सर तुम्हाला समोर दिसत आहेत त्या सरांनी प्रत्येकाला वेगवेगळे कमांड्स देऊन हॉर्सचं इथे त्यांचं तुम्ही पहा रायडिंग चाललेली आहे. खूप मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढं प्रोफेशनल वेमध्ये हे राईड पाहिलेले आहेत. तुम्ही याआधी पाहिलं आहे का रायडिंग, मला कमेंट करून सांगा. आणि येस, या ग्रुपसोबत मी जॉईन होते आणि आय एम सो ग्लॅड टू से की
मला फक्त हॉर्स पळवायचाच नाही आहे, तर मला त्या हॉर्ससोबत कनेक्शनही बनवायचं आहे. आणि प्रॉपर वेमध्ये, जसं की मी इतिहास आपल्या सगळ्यांच्या मी बोलली फर्स्ट टाईम की ब्लड लाईनमध्ये आहे, आणि इतिहासाचा मेन जो चॅप्टर क्लिअर होईल, तो चॅप्टर क्लिअर होत असेल तो हॉर्स. कुठलीच लढाई विदाऊट हॉर्स ही झालेली नाही आहे. त्यामुळे हॉर्स हा आपल्या तेव्हापासूनचे आपल्यासोबत आहे. तर ह्या हॉर्ससोबत एक वेगळं कनेक्शन तर आहे, बट एक त्यांच्यासाठी एक मनामध्ये ना एक वेगळा रिस्पेक्ट आहे. हॉर्स ही आपली लेगसी आहे आणि त्याला आपण जपलं पाहिजे. आणि हॉर्स राईड मला जस्ट बिकॉज माझं काही ड्रीम रील्स आहेत ज्या तुम्हाला अपकमिंग मला प्रोफाईलमध्ये मी पोस्ट करेलच, तर त्यासाठी माझा हा सगळा अट्टाहास चालू आहे. बट मला फक्त हॉर्सवरती बसून नुसताच त्याला पळवायचा नाही आहे. मला थोडंसं शिकायचं आहे. मला प्रोफेशनल वेमध्ये हॉर्ससोबत आपण अजून काय काय करता येईल आणि माझी कॅपॅसिटी किती आहे ते अडॉप्ट करायची. तेच मला आज इथे येऊन मला ते जाणून घ्यायचं होतं. बट मी ज्यावेळेस ह्या सगळ्या रायडर्सला पाहिलं, ओ माय गॉड, व्हॉट अ व्हेरिएशन्स, किती सुंदर करत होते. हे व्हिडिओजमध्ये जेवढं सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने हे समोर सुंदर वाटत होतं. बिकॉज एवढा सुंदर आपला सनराईज आहे आणि त्याच्या त्या प्रकाशामध्ये मी हे सगळं अनुभवत होती. नेक्स्ट लेवल. म्हणजे आज माझा संडे आहे. संडे मोस्ट ऑफ द टाईम मी गडकिल्ल्यांवर असते, पण आज काही कारणांमुळे मला जाता नाही आलं. पण ते जे माझ्या मनात जे हर्ट झाली होती की यार मी आज किल्ल्यावर नाही आहे, ते हर्ट कुठेतरी कमी झालं यासाठी की एवढ्या सकाळी मला हे जे काही बघायला मिळतं आहे ना, ही फक्त एक एन्जॉयमेंट नाही आहे. हे बघणं किंवा हे शिकणं हे नेक्स्ट लेवल. मोस्ट ऑफ द टाईम मुलींमध्ये ही आवड तशी फारशी कमीच असते, बघायला कमी मिळते. बट मला नाही ठाऊक की मला हे कुठून कसं जाणवलं. बट हा जो आदित्य दिसतोय, मला याच्यासारखा हॉर्स पळवायला शिकायचाच आहे. आणि जर हा ब्लॉग आदित्य पण बघणार असेल तर प्लीज कमेंट करून तुम्ही सांगा आदित्य सर की मला तुमच्यासारखा असा हॉर्स कधी शिकवणार आहात पळवायला. बिकॉज हे जे राईड करतायत ना, यांना एक्सपिरियन्स 10 ते 12 वर्षाचा आहे आणि मला तेवढा नाही आहे. बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. सो प्लीज आदित्य सर, तुमच्यासारखा हॉर्स पळवायला मला शिकवा. बिकॉज ऑफ या स्पीडमध्ये मला हॉर्स पळवायचा आहे. सो गाईज, जस्ट मला तुम्ही कमेंट करून मला खूप सारं मोटिवेट करा की मी यांच्या स्पीडने असे हॉर्स पळवू शकते. हे सर सगळ्यात सिनियर आहेत आणि हे एवढ्या व्यवस्थित पद्धतीने ट्रेन करत होते की लिटरली मी नेक्स्ट सेशन यांच्यासोबत कधी जॉईन करेल असं मला झालं. एवढा छान एक्सपिरियन्स आहे. ते आर्मीमध्ये होते आणि इथे खूप जेवढे तुम्हाला रायडर दिसत आहेत, शब्दात मी यांची तारीफ नाही करू शकत. एवढं सुंदर. आणि म्हणजे यार की त्यांचं सॅटर्डे संडे फिक्स आहे की त्यांना राईड करायचीच आहे आणि ते खूप डेडिकेशननी अशा या गोष्टी करतात. राईड झाल्यानंतर त्यांनी मला स्ट्रेचिंग दाखवलं आणि ही ॲक्टिव्हिटी बघणं म्हणजे ओ माय गॉड. नॉर्मल हॉर्सवरती बसणं हे भीतीदायक आहे माझ्यासाठी, पण ते बसून ही ॲक्टिव्हिटी करणं आणि हॉर्स शांत उभे राहतात, हे जस्ट ओनली वन वर्ड की हे कनेक्शन आणि बॉन्डच आहे. त्यामुळे हे हॉर्स एवढ्या छान पद्धतीने त्यांच्या जो रायडर आहे त्याला एवढा छान रिस्पॉन्स करतात. बिकॉज हे सगळं जे ते करतायत हे खूप टाईमपासून करतायत आणि त्यांच्यामध्ये ते झालेलं आहे तेवढी अंडरस्टँडिंग. आता मला नाही माहिती की माझ्यामध्ये तेवढी अंडरस्टँडिंग माझ्या आणि माझ्या हॉर्समध्ये कधी येईल. बट येस, ज्यावेळेस पण मी ह्या हॉर्स आता राईड करेल त्यावेळेस मी नक्कीच शूट करेल आणि मला आवडेल की थोडंसं कॉन्फिडन्स पण आला आहे ह्या सगळ्यांकडे बघून. बिकॉज मी त्यासाठीच आज गेली होती की मला जस्ट ऑब्झर्व करायचं होतं. मी याआधी जी हॉर्स राईड करते, तुम्ही ज्या व्हिडिओज पाहताय ते लाईक बिगिनर लेवलला आहे आणि हे जे तुम्ही राईड पाहताय इज जस्ट नेक्स्ट लेवल. इथे तुम्ही पडू शकता, इथे तुम्हाला इंजरी होऊ शकते, खूप काही होऊ शकतं आणि मेक शुअर आपल्याला मेंटली तेवढं प्रिपेअर राहावंच लागणार आहे. आणि येस, हा फुल टू फोकसवाला गेम आहे. बॉडी एक्सरसाइज अफलातून होते इथे. बिकॉज आपली पूर्ण लोअर बॉडी असेल आणि अप्पर बॉडी असेल, आपल्याला एक अलाइनमेंट करावी लागते. तुम्ही घोड्यावर नॉर्मल चेअरमध्ये बसलाय तसे बसू शकत नाही. खूप साऱ्या गोष्टी इथे मला शिकायला मिळाल्या. बॅक टू बॅक मी प्रॅक्टिस करते, हे सर तुम्ही पाहू शकता. एवढा छान पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करवते आणि सर प्लीज तुम्ही पण कमेंट करून सांगा की ही ॲक्टिव्हिटी मला कधी शिकवणार आहे. तर मला मोस्टली जमत नाही आहे अटेंड करायला. बट अगेन
मला खूप जास्त इच्छा आहे आणि त्यामुळेच मी इथे आली आहे आणि नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच पोस्ट करेल. तर हा हॉर्स रायडिंगचा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, मला मोटिवेट करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट कुठल्या सब्जेक्टवरती तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेल. सर पहा किती कॉन्फिडेंटली त्यांच्या हॉर्ससोबत त्यांचं बॉन्ड आहे, मस्त ते ॲक्टिव्हिटी करतायत, मलाही करायची आहे. नाव मी आत्ता हा ब्लॉग इथेच स्टॉप करते. आय होप माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही जेवढं काही माझ्या यूट्यूबला आणि फेसबुकला जे काही प्रतिसाद देत आहे त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. मी प्रयत्न करेन नेहमी काहीतरी नवीन दाखवण्याचा आणि आजसाठी एवढंच. जय जिजाऊ, जय शिवशंभू. क्लास देने से कदम कदम सिंगल लाइन